बाबा, तुम्ही जेवून घेता का? बाबा प्लीज थोडं खाऊन घ्या. अहो, औषधं घ्यायची आहेत. 2 घास तरी पोटात जाऊ द्या. बाबा, दीपूची काळजी घेण्यासाठी तुमच्या अंगात शक्ती यायला हवी की नाही? प्लीज खाऊन घ्या. दीपूला नाव सांगे ना, रागवेल मग ती तुमच्यावर. घ्या ना. दीपू शुद्धीवर येईपर्यंत अन्नाचा एकही कण मी घेणार नाही. हॅलो. हॅलो, मी हॉस्पिटलमधून बोलते. हा, बाबा कशी आहे म्हणजे मुलगी? बरी आहे ना? शुद्धीवर आली ना? पेशंटची तब्येत आणखी खराब झाली आहे. खूप क्रिटिकल आहेत ते आता. डॉक्टरांनी तुम्हाला अर्जंट हॉस्पिटलमध्ये बोलवलंय. अहो, काय झालं? बाबा काय झालं? बाबा काय म्हणाले ते? दीपूची तब्येत खालावली अजून. बोलवलंय आपल्याला तिथं. काय किती अंत बघणार आहेस? का का परीक्षा घेतोस माझी? काय माझा गुन्हा झाला की माझ्या सोन्यासारख्या पोरीला तू मरणाच्या दारात ओढलंस? काय 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 गुन्हा झाला माझा? हा, काय झाला? खूप कमी वयात माझ्या आई वडिलांचं छत्र माझ्यापासून गेलं, पण मी सहन केलं. यानं त्या मार्गानं आलेल्या प्रत्येक संकटासमोर ठामपणे उभा राहिलो. माझी पोरगी शलाका, तिच्या बाबतीत खूप वाईट घडलं. खूप खूप सोसलं तिनं, पण तरीही मी खंबीरपणे उभा राहिलो. तुला नाही दोष दिला मी? दिला? सानिकाने माझ्या अब्रूचे धिंडवडे काढले, खचलो मी. तुला दोष नाही दिला, पण मी सगळं निमूटपणे सहन केलंय. नियतीचा खेळ म्हणून मी हे सगळं स्वीकारलं. तरी तुला दोष दिला नाही मी. हा, पण आज तू माझ्या
दीपूला मरणाच्या दारात उभं केलंयस. बाप जिवंत असताना त्याची मुलगी मरणाच्या दारात उभी आहे. जिवंतपणी तरी हा दिवस कुठल्याही बापाला तू दाखवू नकोस रे. कसली शिक्षा देतोस तू मला? काय कसला छळ मांडलायस तू? तुला जीव हवाय का माझा? हो घे, जीव घे माझा, माझा जीव घे. माझ्या दीपूला जर काही झालं ना, याद राख, माझ्या मुलीसाठी मी माझा जीव आनंदानं द्यायला तयार आहे. बाबा आजवर तुझ्याकडे काही मागितलं नाही मी, पण आता भीक मागतोय. एक बाप तुझ्या मुलीच्या जीवाची भीक मागतोय तुझ्याकडं. दे मला भीक, दे जीवाची भीक, दे मला, माझ्या मुलीच्या जीवाची भीक दे. कर माझ्या पाप पुण्याचा हिशोब कर आणि माझ्या मुलीचं जीवन दान दे मला, दे. बघ, ती कधीही कोणाशी वाईट वागलेली नाहीये. तिच्यावर अन्याय करू नकोस अन्याय तिच्यावर. लक्षात ठेव, देवाऱ्यात ठेवलंय तुला, पाण्यात नाही. पाण्यात ठेवण्याची वेळ माझ्यावर आणू नकोस. माझ्या दीपूला बरं कर. भीक दे रे, माझ्या पोरीच्या जीवाची भीक दे मला, भीक दे. मालतीमध्ये बोलू नकोस आणि मध्ये येऊ पण नकोस. आजवर हा सगळा संचिताचा खेळ आहे म्हणून मी गप्प बसलो, पण आता नाही. मध्ये येऊ नकोस तू. हो आई, तू काळजी करू नकोस, मी खाऊन घेईन ना. हो, मेडिकल स्टोअरवर आलो होतो, इंजेक्शन्स घ्यायचे होते. आई, तू काहीतरी खाऊन घे. तू जो चाहे वो मांग तो सही, दिल से पुकारेगा तो सारी कायनात हाजिर होगी यहीं. दिल से पुकारेगा तो सारी कायनात हाजिर होगी यहीं. बाबा, दिल से पुकारेगा तो सारी कायनात हाजिर होगी यहीं. बाबा, जर मनापासून मी एखादी गोष्ट मागितली तर ती मला मिळेल? बेटा, तकलीफ तो होगी, होते ही रहेगी, पर दिल से मांगोगे तो सब कुछ हासिल करोगे. बाबा, माझी एक खूप जवळची व्यक्ती आता मरणाच्या दारात उभी आहे. तुम्ही तिच्यासाठी दुआ करा. मोहब्बत करता है उससे? बहती नदी देखी है बेटा कभी? मोहब्बत भी इसी बहती नदी जैसी ही होती है. तुम कुछ भी करो, वो बहते ही जाएगी. कभी रास्ता छोटा होगा, कभी रास्ता बड़ा होगा, कभी बाढ़ आएगी, कभी सूख जाएगी, पर उस नदी को अपने समुंदर से मिलने से कोई नहीं रोक सकता, कोई नहीं. इसे कहते हैं मोहब्बत की ताकत. तुम्हारे मोहब्बत में है इतनी ताकत? तो फिर देर किस बात की बेटा? जाकर उसे पुकार, दिल से आवाज दे, उम्मीद दे. आखिर उम्मीद पर ही तो दुनिया कायम है. तेरे मोहब्बत की ताकत उसे मरने नहीं देगी बेटा. बाबा, मी आलोच. चला का जी? हो,
काय झालं? तुम्ही असं परत का आला तिथे आणि ते पण एकट्या? नाही, मी एकटी नाही आली. आई बाबा पुढे गेलेत. आम्हाला हॉस्पिटलमधून फोन आला होता की दीपूची तब्येत जरा बिघडली आहे, म्हणून तुम्ही पण चला ना जरा. मी आलेच. चलो. डरना नहीं है बेटा, दिल से पुकारो, वो लौट आएगी. इस फकीर की दुआ जाया नहीं जाएगी. काय डॉक्टर काय काय झालं काय? म्हणजे तुम्ही फोन करून आम्हाला तातडीने बोलवलं म्हणून आलो आम्ही. काय झालंय माझ्या मुलीला? हा, काय झालं डॉक्टर? काय झालं तुमच्या मुलीला? डॉक्टर काय झालंय डॉक्टर? डॉक्टर सांगा ना, कशा आहेत त्या? पेशंट कोमात गेलेले आहेत. म्हणजे तिला तिला काही होणार नाही ना? ते बरे होईल ना ते? ते आताच काही सांगता येणार नाही. ॲक्सिडेंटमध्ये त्यांच्या डोक्याला खूप जास्त मार लागला. इंजुरी खूप सिरियस आहे आणि त्यातच त्या आता कोमात पण गेले आहेत. कोमत? त्यामुळे आता वाट बघण्यापलीकडे आपल्या हातात काहीच नाही. डॉक्टर, पण ती कोमामधून कधी बाहेर येईल? ते आम्ही आता काहीच सांगू शकत नाही. कधी कधी काही क्षण तासाभरात कोमातून बाहेर येतात, कधी काही दिवसांमध्ये आणि कधी काही महिन्यांमध्ये कोमातून बाहेर येतात आणि काही पेशंट आयुष्यभर पण कोमातच राहतात. आय एम सॉरी. आता पेशंट कोमातून बाहेर येण्याची आपण फक्त वाट बघू शकतो. सावरा स्वतःला. काही नाही होणार दीपूला, काही होणार नाही, काही नाही होणार. डॉक्टर, दीपिका मॅडम 2000% कोमातून बाहेर येणार. त्या बऱ्या होणार डॉक्टर. आम्ही सगळे मिळून त्यांच्याशी बोलतो डॉक्टर. त्या ऐकतील आमचं. आम्हाला फक्त त्यांच्याशी बोलू द्या डॉक्टर, प्लीज. ठीक आहे, बघा तुम्ही प्रयत्न करून, पण जास्त वेळ नाही. काकू, दीपिका मॅडमना काहीही होणार नाहीये. मी सांगतोय ना तुम्हाला, दीपिका मॅडमना काहीही होणार नाहीये. आपल्या दीपूला. हो, आपल्या दीपूला. हे दीपू, काय ग? अशी किती वेळ पडून राहणार आहेस तू? फुट फुट, रोज इकडे तिकडे अशी धावायचीच नसती. अगदी पाटीलच्या कामाला. आता का पडून राहिलेच अशी? उठ. हे दीपू, उठ ग, उठ. आठवते काही बावली? आठवत तुला?
हिला घेऊन तू लहानपणी गाणं म्हणायचीस. गाणं आठवतंय का तुला? हा, काय म्हणायचीस? लहान माझी बावली, मोठी तिची सावली, डोळे गरगर फिरविते, मोठे नाक उडविते. तासन तास हिच्याशी गप्पा मारायचीस तू. आठवते का? ए दीपू, आठवतंय? हे बघ, हे बघ, मी अजून काढले बघ तुझ्यासाठी बघ. हे बघ, हे अशी वाजवायचीस आणि गाणं म्हणायचीस. आठवतंय का ग? ए दीपू, उठ उठ. लहान माझी बाव, मोठी तिची सावली, लुक लुक डोळे फिरविते, नकटे नाक उडविते. आठवते का? ए दीपू, बोल गाणं, बोल बोल बोल. हा बोल ना. आणखीन काय ते? दात काही घासत नाही, अंघोळ काही करत नाही. हा, भात केला करपून गेला, भात केला करपून गेला. लहान माझी बावली, मोठी तिची सावली. काय गे? अगं किती वेळ मला असं ताटकळत ठेवणार आहेस तू? हा, उठ उठ आता, उठ उठ, डोळे उघडे. डॉक्टर म्हणत होते तू कोमात गेलेस म्हणून. मला माहिती आहे. काही नाही, तसं काही नाही. काय थोडीशी थकलीस तू आता. सगळ्या कामाचा भार खांद्यावर घेतलास ना एकटीनं, म्हणून थकलीस तू थोडी. बाकी काय काय नाही तुला झालेलं. आज बाप म्हणून मी तुला वचन देतो की याच्या पुढे कुठल्याही गोष्टीचं ओझं तुला होऊ देणार नाही. ए मालती, डोळे पुस. काय नाही झालेलं तिला. एकदम एकदम ठणठणीत आहे ती. तिला काय झालेलं नाही. ती मला म्हणाली बाबा थकले मी, जरा आराम करू दे. काय नाही झालेलं तिला. एकदम छान आहे ती. हा काय तू आराम करते ना? कोमात वगैरे काही गेलेली नाही ती. हा काय 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 झालेलं नाही.